तर मग मुख्याध्यापकांनी सांगितले की 9अ, मग ते तपासणी अधिकारी 9अ मध्ये गेले आणि त्यांनी एका वर्गातल्या शिक्षकांना विचारलं की सगळ्यात हुशार विद्यार्थी कोण. तर त्यांनी एका विद्यार्थ्याला उभं केलं आणि मग त्या शिक्षण अधिकाऱ्याने विचारलं 7 गुणिले 5 किती. तर त्याला उत्तर देता येईना. तर मग ते तपासणी अधिकारी म्हणाले शिक्षकांना, अहो एवढा हुशार मुलगा आहे असं तुम्ही म्हणता, त्याला एवढा साधा गुणाकार येत नाही. तर तो मुलगा जो होता तो शेवटी घाबरत म्हणाला की सर, तो हुशार मुलगा जो आहे तो आज भारत पाकिस्तानची क्रिकेटची मॅच बघायला गेलाय, मी बदली विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आलो. मग ते तपासणी अधिकारी इतके चिडले आणि त्या शिक्षकांना म्हणाले, काय वर्गामध्ये बदली विद्यार्थी येऊन बसतो, तुमचं लक्ष नाही. तर शिक्षक म्हणाले, सर माफ करा, जे खरे शिक्षक आहेत ते मॅच बघायला गेले आणि मी बदली आहे. तर ते तपासणी अधिकारी म्हणाले, काय चाललंय काय म्हणाले शाळेमध्ये, मी तुमच्यावरती नक्की कारवाई केली असती, पण ते खरे तपासणी अधिकारी आहेत, ते मॅच बघायला गेले आणि बदली म्हणून येते. त्यामुळे जे बदली म्हणून येतात त्यांच्या वाट्याला काय काय येतं याचा अनुभव आपण सगळेजण घेऊ शकतो. पण आज मला अतिशय आनंद होतोय की अमरेंद्र भास्कर या संस्थेच्या वतीने बाबा भांड आणि सिसिलिया कारवालो यांना माझ्या हस्ते आज सन्मानित करण्यात आलं. बदली पाहुणा म्हणून येण्याचा किती एक मोठा सन्मान त्या पाहुण्याला मिळतो याचा अनुभव आज मी घेतलेला आहे. खरं तर ही दोन्ही माणसं माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि कर्तृत्वाने खूप मोठी आहेत, पण माझ्या हस्ते त्यांना पुरस्कार दिल्यामुळे माझे हात शुभ झालेले आहेत अशी माझी भावना आहे आणि त्या विनम्र भावनेने मी हे पुरस्कार त्यांना प्रदान केलेले आहेत. आज अनेक विद्यार्थी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की वाचन संस्कृतीची पालखी ज्यांच्या खांद्यावरती आहे अशी मुलं वाचताना दिसली पाहिजेत अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो. पण प्रथम पालक आणि शिक्षक हे दोघं वाचताना दिसले पाहिजेत, तरच मुलं वाचतील, ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. आणि सकस बाल साहित्य हाच समृद्ध वाचन संस्कृती निर्माण करण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळं आज या ठिकाणी जे सगळे बालकुमार जमलेले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणारे जे शिक्षक आहेत त्यांना माझं सांगणं आहे की या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी आपण लावली पाहिजे. आज बाबा शहरामध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की मुलांच्या एकूण जीवनशैलीमध्ये वाचन आणि खेळ याला कुठेही स्थान उरलेलं नाही. म्हणजे आज शहरामधली मुलं, त्यांना शाळेमध्ये जायला 1 तास लागतो, शाळेतून घरी यायला 1 तास लागतो, शाळेमधले 6 तास, घरी आल्यानंतर आईच्या आवडीचा 1 क्लास, वडिलांच्या आवडीचा 1 क्लास आणि बाईंनी दिलेला भाराभर गृहपाठ, या त्याच्या जीवनशैलीमध्ये वाचन आणि खेळ या 2 गोष्टीला स्थान नाही. आणि त्यामुळं ही उमलत्या बुद्धीची मुलं अशी अवांतर वाचनापासून दूर जाणं हे आपल्या वाचन संस्कृतीच्या दृष्टीने फार चांगलं लक्षण नाही असं मला वाटतं. त्यामुळे वयाच्या 9व्या वर्षापर्यंत मुलांच्या मनाच्या कोऱ्या पाटीवर जे छापलं जातं ते आयुष्यभर पुसता येत नाही. त्यामुळं हा कालखंड खूप महत्त्वाचा आहे आणि या वयामध्ये मुलांची पुस्तकाशी मैत्री जोडणं ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की बालकुमारांसाठी लेखन करणारे अनेक लेखक आपलं बालपण डोळ्यासमोर ठेवून लेखन करताना दिसतात. पण गेल्या काही वर्षामध्ये काळाचं इतकं पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे. शाश्वत मूल्य बदलणार नाहीत हे मान्य आहे, पण गेल्या 100 वर्षामध्ये जेवढे बदल झालेले नाहीत तेवढे या 10-20 वर्षामध्ये झाले आहेत. आज मुलांना कुठल्या गोष्टी सांगायच्या हा सुद्धा प्रश्न पडतो. म्हणजे माझी मुलगी लहान असताना शाळेमध्ये मी तिला गोष्ट सांगितली की कावळ्यांनी दगडं आणली आणि मग ती त्या घागरीमध्ये टाकली आणि पाणी वर आलं, तर माझी मुलगी सहज म्हणून गेली, वेडाचा आहे बाबा, का स्ट्रॉनी नाही का पाणी प्यायचं. तिचं म्हणणं अगदी बरोबर आहे. त्यामुळे हे काळाचे बदललेले जे संदर्भ आहेत त्याचा सुद्धा विचार बालकुमारांसाठी लेखन करणाऱ्या लेखकांना हा निश्चितपणाने करावा लागणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, फुलपाखरू या कथेचं मोठेपण आणि वेगळेपण आपल्याला मंदा खांडगे आणि डॉक्टर सिसिलिया कारवालो या दोघांनी सांगितलं. आज आपण निसर्गापासून दूर जात आहोत. परवा चितळेंच्या चरित्राचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं, तर तिथं आम्ही हे सांगितलंय, मुलानं विचारलं दूध कोण देतं, तर चितळे देतात म्हणून सांगतात. म्हणजे गाई म्हशी देतात हे सुद्धा मला ना माहीत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये
जगणं नावाची जी गोष्ट आहे ती समजण्यासाठी मुलांना जिवंत अनुभव मिळणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्या गोष्टीपासून मुलांना आपण दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, त्या कोरोनाच्या काळापासून तो मोबाईल आपल्याला मुलांच्या हातामध्ये द्यावा लागतोय. आणि मुलांमधली मोबाईलची वाढती व्यसनाधीनता हे सुद्धा आजच्या समाजासमोरचं एक मोठं संकट आहे. कारण एका आभासी जगामध्ये मुलं रमतायत. म्हणजे बाहेर छान पाऊस पडतोय, त्यामध्ये भिजायचं नाही, फेसबुकवरती पावसाचं चित्र टाकायचं आणि इट इज रेनिंग, त्याला किती लाईक आणि किती कमेंट येतात याचा विचार करत बसायचा. श्रीकृष्ण जोशी नावाचा एक कवी आहे, त्याची फार एक सुंदर कविता आहे. चित्रामधली फुले पाहुनी गंध फुलांचा कळतो कधी, कंदिलाचे चित्र लावूनी उजेड त्यांचा पडतो कधी, नुसते बनूनी किडे पुस्तकी पंडित तुम्ही बनू नका, घरट्यामधल्या नवचिमण्यांनो मुक्त उडारे मुक्त फिरा. आणि त्यामुळं तुम्हाला ही आकाशाच्या दिशेनं जर भरारी घ्यायची असेल तर तुमच्या पंखामध्ये बळ भरण्याचं सामर्थ्य हे केवळ आणि केवळ पुस्तकामध्ये आहे. मी अनेक मुलांच्या समोर ही गोष्ट सांगितली आहे, पण ती इतकी सुंदर आहे की ती पुन्हा एकदा सांगण्याचा मोह मला होतोय. की आत्ता पक्ष्यांना जसे पंख आहेत तसे पूर्वी माणसांना सुद्धा पंख होते आणि माणसं सुद्धा आकाशामध्ये भरारी मारू शकत होती. पण माणसाला गर्व झाला आणि मग परमेश्वराने त्याचं गर्वहरण करण्यासाठी त्याचे पंख काढून घेतले. मग माणसाला उपरती झाली, तो पुन्हा परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला की आमचे जे तू पंख काढून घेतलेस ते पुन्हा आम्हाला बसव. तर परमेश्वर म्हणाला आता ते पंख पुन्हा बसवता येणार नाही, पुस्तकांचे पंख लावा आणि उंच भरारी घ्या. त्यामुळं पुस्तकामध्ये हे सामर्थ्य आहे की तुम्हाला आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी ती आपल्याला मदत करू शकतात. आणि त्यामुळं डॉक्टर APJ अब्दुल कलामांपासून सगळी मोठी माणसं यांना घडवण्यामध्ये पुस्तकाचं फार मोठं योगदान आहे. भाकरी ही पोटाची गरज, पण भावना जागवायला आणि मन फुलवायला विचारच उपयोगी पडतात. आणि ते विचार आपल्याला केवळ आणि केवळ पुस्तकातून मिळतात. त्यामुळं माझी विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे की आपण रोज झोपताना विचार केला पाहिजे की आज आपण दिवसभरामध्ये काय वेगळं वाचलं. नुसतं वाचून उपयोग होत नाही, वाचलेलं मनामध्ये मुरवावं लागतं, त्याचं चिंतन करावं लागतं, त्याच्या नोंदी ठेवाव्या लागतात, तर त्या वाचल्याचा काहीतरी उपयोग होतो. आपल्याला असेही काही लोक भेटतात की मी दिवसाकाठी 500 पानं वाचली. म्हणजे एखाद्या माणसाने दिवसाकाठी 20 वडापाव खाल्ल्यानंतर त्याच्या पोटाचं जे होईल तेच एवढी पानं वाचल्यानंतर आपल्या मेंदूचं होऊ शकतं. तर त्यामुळं आपली एक मोठी जबाबदारी आहे की नुसतं वाचून चालत नाही, त्याचं चिंतन मनन हे सगळं आपण केलं पाहिजे. आणि पुस्तक हा असा मित्र आहे की जो तुम्हाला कधी दगा देत नाही. अशा मित्राशी आपण मैत्री करा. आणि आज नैराश्याचं जे एक धुकं या सगळ्या तरुण पिढीच्या मनावरती दाटून आलेलं आहे ते दूर करायचं असेल आणि ही मनं पुन्हा प्रज्वलित करायची असतील तर पुस्तक हाच एकमेव उपाय आहे. म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या पुस्तकाचं नाव सुद्धा प्रज्वलित मने असंच आहे. त्यामुळं निराशेचं सावट दूर करण्याचं मोठं सामर्थ्य हे पुस्तकामध्ये. अशा पुस्तकांशी आपण मैत्री करा, त्याची कास धरा, एवढीच अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मला बदली प्रमुख पाहुण्याचा मान दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो.